नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण नीरफणसाची कापं बघणार आहोत। हे जे फळ आहे नीरफणस, हे मार्च, एप्रिल आणि मेच्या दरम्यानच आपल्याला पाहायला मिळतं। मुंबईमध्ये तर मी हे पाहिलंच नव्हतं, पण कोकणामध्ये हे फार फेमस असं फळ आहे। हे फणसच आहे, ह्याला नीरफणस म्हणतात। आणि हा जो फणस आहे ना, 2 वर्षापूर्वी तरी गेल्या वर्षापर्यंत ह्याची 100 रुपयापर्यंत किंमत होती। पण यावर्षी जे आहे फळ जर का जरासं मोठं असेल, म्हणजे हे बघा, हा जो नीरफणस आहे माझ्याकडे तो मोठा आहे, तर ह्याची 200 रुपये किंमत आहे। आणि छोटा जर का साईजने असेल तर 130, 140, 150 अशाप्रमाणे ह्याची किंमत आहे। तर या फणसाची ना कापं फार सुंदर होतात, तर मी तुम्हाला आज ती रेसिपी दाखवणार आहे। हा बघा, हा फणस जो आहे तो मोठा असल्या कारणामुळे आम्ही 3 जण आहोत, तर आम्हाला 3घांना जे आहे अर्धा फणसाची कापं पुरेशी आहेत। तर फणस मी अर्धा कापून घेतला आहे, त्याचं साल जी आहे ते काढून घेतलं आहे। चाकूने पण काढतात त्याची साल, पण मी सोंड्यानेच काढलेली आहे त्याची, जे आपण बटाटा सोलतो त्यानेच। आणि नंतर मग त्याचे जे आहेत ते असे काप करून घेतलेले आहेत। मधला भाग त्याचा जो आहे देठाचा आणि मधला जो भाग आहे तो व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। आणि ह्याचे जे आहेत ते पातळ बारीक अशी कापं करायची आहेत आपल्याला, आणि पाण्यात घालायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हा डाळ भात आणि वरण भात तुम्ही आणि त्याच्याबरोबर नीरफणसाची कापं अतिशय छान लागतात। आणि हा एक बटाट्याच्या कातऱ्या जे आहेत किंवा आपण वांग्याची जे भजी पाहिलेली होती तशाप्रमाणे ही 2 प्रकारे करतात। एक तर आपण बटाट्याची भजी करतो बेसनाच्या पिठामध्ये, तशा प्रकारेही करू शकतो आणि रवा फ्राय करू शकतो। तर आज आपण रवा फ्राय करायची आहे, कारण ती टेस्टला खूप छान लागतात। तर हे बघा, अशी मी नीरफणसाची कापं बारीक बारीक पातळ कापून घेतलेली आहेत आणि त्याचा मधला भाग देठ कट करून जे आहेत पाण्यामध्ये घातलेली आहेत। ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याच्यावर आता आपल्याला जे आहे ते मीठ घालायचं आहे। तर मी हे इकडे 1 चमचा मीठ घातलेला आहे, हळद घातलेला आहे, धणा पावडर, माझा घरगुती गरम मसाला घातलेला आहे आणि लाल तिखट घातलेला आहे। हिंग थोडंसं घालायचं आहे, माझ्या प्रत्येक जेवणात हिंग असतं, तर हिंग घातलेला आहे। आणि हे व्यवस्थित आपल्याला जे आहे ते मसाला पूर्ण नीरफणसांच्या कापांना लावून घ्यायचा आहे। 2 मिनटं तरी ह्याला बाजूला ठेवायचं आहे। आणि आपल्याला फक्त सोपी आहे रेसिपी ही, रव्यामधनं फ्राय करायचं आहे, रवा लावायचा आहे। आपण जसं मासे फिश फ्राय करतो तशा पद्धतीने करायचं आहे। तर थोडंसं तांदळाचं पीठ रव्यात घातलं तरी चालतं, पण मी नुसता रवा घेतलेला आहे। आणि पॅनमध्ये जे आहे फ्राईंग पॅनमध्ये तुम्ही तेल घालायचं आहे आणि आपल्याला जे आहे ते ही नीरफणसाची कापं रव्यामध्ये व्यवस्थित कोट करून आपल्याला जे आहे ती तळून घ्यायची आहेत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि ही शिजतातही पटकन नीरफणसाची। जर नीरफणस तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याची कापं नक्की करून बघा, लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतील। अगदी चपातीमध्ये रोल करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात। ही अतिशय चविष्ट लागतात। कोकणामध्ये ही फार फेमस गोष्ट आहे। प्रत्येकाच्या घरी तुम्हाला जे आहे ते नीरफणसाची कापं केल्याचं ऐकायला येईल तुम्हाला, आणि तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला खायलासुद्धा मिळेल। पण मार्च, एप्रिल आणि मेच्याच सीझनमध्ये तुम्हाला ही कापं खायला मिळतील, कारण नीरफणसाचं जे सीझन आहे ते मार्च, एप्रिल आणि मेमध्ये असतं। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना, तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अशा पद्धतीने हे बघा, झटपट ही नीरफणसाची कापं जी आहेत ती आपली रेडी झालेली आहेत। मी एका वेळेस तुम्हाला जी आहे ती 6 कापं तळून फ्राय करून दाखवलेली आहेत, बाकीची मी ही तशा पद्धतीनेच फ्राय करणार आहे। तर अशा पद्धतीने मीडियम गॅसवर आपल्याला जे आहे ते लालसर अशी व्यवस्थित नीरफणसाची कापं फ्राय करून घ्यायची आहेत। ही बघा, अशाच रेसिपी आपण पाहूया परत एकदा। धन्यवाद। नीरफणसाची कापं तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्ही जे आहे ते इंस्टाग्रामवर सुद्धा माझ्या चॅनलला लाईक शेअर करू शकता। तर नीरफणसाची कापं तुम्ही नक्की करून